पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गणी आणि मारुती घरातच असतात आणि त्यावेळी सावित्री त्या ठिकाणी येते. ती मारुतीला म्हणत असते की मला पारूसोबत बोलायचं आहे, उद्याच्या जेवणाबद्दल विचारायचं आहे. आणि मग त्यानंतर ती पारूला भेटायला किचनमध्ये जाते. तर सावित्रीला बघून पारूला खूप आनंद होतो. तर सावित्री तिला सांगत असते की पारू, उद्या श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार आहे आणि या दिवशी नवीन लग्न झालेल्या स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. मात्र ती म्हणत असते की आत्या, मी मंगळागौरीची पूजा कशी करू, जर कोणाला संशय आला तर. मात्र सावित्री तिला सांगते की हे बघ पारू, तुला किर्लोस्करांच्या रूढीरीतींचं पालन करावंच लागेल, तरच आदित्य बाबा सुखरूप राहतील. आणि तू काही काळजी करू नको, सगळी पूजा मी मांडेल आणि मग त्यानंतर तू व्यवस्थितपणे पूजा कर. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो आणि ती प्रेमाने सावित्रीला मिठी मारते. दुसरीकडे प्रीतमला सतत प्रियासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते. दिशाला बघून प्रीतमचा चेहराच पडतो. तर दिशा म्हणत असते की आजकाल तर तू त्या प्रियासोबत खूपच वेळ फिरत असतो, त्यामुळे मला तुझ्यासोबत घालवायला वेळ मिळतच नाही, म्हणून मी आत्ता इथे आली आहे. आणि ती मुद्दाम प्रीतमजवळ जाते. तर तो तिचा हात बाजूला करत तेथून निघून जातो. तर दिशा त्याला सांगत असते की हे बघ प्रीतम, तू कसा आहे ना मला व्यवस्थित माहिती आहे. एखादी सुंदर मुलगी दिसली ना की तू लगेच तिच्या मागे मागे जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं फक्त लग्न होईपर्यंतच. लग्न झाल्यानंतर तुला माझ्या इशाऱ्यांवर नाचावं लागेल. आणि तिचं असं बोलणं ऐकून प्रीतम रागातच तिच्याकडे बघू लागतो. आणि त्यानंतर दिशा त्याला सांगते की माझं तुझ्याकडे एक काम आहे, मला किर्लोस्कर ग्रुपची ब्रँड ॲम्बॅसेडर बनायचं आहे. आणि ते ऐकून प्रीतम हसू लागतो. तर दिशा म्हणत असते की ही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, मला खरंच किर्लोस्कर ग्रुपची ब्रँड ॲम्बॅसेडर बनायचं आहे. आणि जर तू हे काम नाही केलं ना तर मी त्या प्रियाला नोकरीवरून काढून टाकेल. आणि मग त्यानंतर ती तिचे फोटो प्रीतमला दाखवते आणि म्हणते की उद्याच हे सगळे फोटो तू सासू मॉमला दाखवायचे आणि त्यांना सांगायचं की दिशालाच तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर करा. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. प्रीतम मात्र काळजीत पडतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश शाळेत जातो. मारुतीसुद्धा त्याच्या कामासाठी बाहेर पडतो. आणि मग सावित्री पारूला भेटायला येते. ती पारूला सांगत असते की आता मी इथे पूजा मांडून जाते, त्यानंतर तू पूजा कर. तर पारू म्हणत असते की आत्ता जर आपण दोघीही इथेच थांबलो ना तर तिकडे गोंधळ उडेल, त्यामुळे मी आता बंगल्यावर जाते, तुम्ही इथे पूजा मांडा आणि मग त्यानंतर मी इथे येऊन पूजा करून जाईल. आणि त्यावर सावित्रीसुद्धा ठीक आहे म्हणते. आणि मग ती लगेच पूजा मांडायला सुरुवात करते. दुसरीकडे बंगल्यावर प्रीतम आणि प्रिया अहिल्याला नवीन प्रोजेक्टबद्दल सांगत असतात आणि त्यामुळे अहिल्या तर खूपच खुश होते. पण तितक्यात दिशा प्रियाकडे बघत तिला विचारते की काय गं प्रिया, बरेच दिवस झालं तू गावाला गेली नाही, तुझं मन कामात खूपच रमतंय वाटतं. नक्की कामातच मन रमतंय ना. आणि तिचं असं बोलणं ऐकून प्रियासुद्धा म्हणते की दिशा मॅडम, मी इथे काम करण्यासाठीच आली आहे, मला इतर टाईमपास करायला आवडत नाही. त्यामुळे दिशा गप्प बसते. आणि मग त्यानंतर प्रीतम दिशाने सांगितल्याप्रमाणे अहिल्यासमोर ब्रँड ॲम्बॅसेडरचा विषय काढतो. तो म्हणत असतो की मला असं वाटतं की आपण दिशाला एक संधी द्यायला हवी. आणि मग तो नाईलाजाने तिचे फोटो देखील सगळ्यांना दाखवतो. पण ते फोटो बघून सगळेजण हसू लागतात. अहिल्या म्हणत असते की अगं दिशा, हे सगळं तुला करायची काय गरज आहे, तू या घरची होणारी सून आहे, तुला हे सगळं करायची खरंच काही गरज नाही, तू फक्त बिझनेसमध्ये लक्ष घाल, हवं तर मी तुला एक नवीन ब्रँच सांभाळायला देते. पण हे सगळं बघून दिशा खूप चिडते. सगळेजण हसल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो. आणि मग त्यानंतर ती सगळा डाव प्रीतमवरच उलटवते आणि म्हणते की प्रीतम, हे सगळं काय आहे, तू माझी अशी मस्करी करशील मला वाटलं नव्हतं. आणि मग ती अहिल्याला म्हणते की माझा करोडोंचा बिझनेस असताना मी कशाला म्हणेल की मला ब्रँड ॲम्बॅसेडर बनायचं आहे, मॉडेलिंग करायचं आहे. हे सगळं प्रीतमने मुद्दाम केलं. आणि मग ती रडू लागते आणि म्हणते की प्रीतम, तुला माझ्याशी असं वागून काय मिळतं. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं की प्रीतमनेच मुद्दाम मस्करी केली आहे. त्यामुळे ते सगळेजण त्याला दिशाची माफी मागायला सांगतात. दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असते. तितक्यात तिला सावित्रीचा कॉल येतो.
सावित्री तिला सांगते की मी पूजा मांडली आहे, आता तू पटकन ये आणि पूजा करून घे. आणि मग पारू घरी जाण्यासाठी निघणार तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणत असते की तुझ्यासारखी कामचुकार मुलगी मी आजपर्यंत बघितली नाही, तू आता कुठेही जायचं नाही, माझ्यासाठी नाश्ता बनव. त्यावर पारू म्हणते की ठीक आहे मॅडम, पण तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. आणि मग दामिनी मुद्दाम तिला साबुदाणे वडे, दही वडे, शिरा, पोहे असं सगळंच करायला सांगते आणि त्यामुळे पारू काळजीत पडते. दुसरीकडे प्रीतम दिशाच्या पाठोपाठ जातो तर दिशा हसतच त्याच्याकडे बघत असते. त्यामुळे प्रीतम तिला विचारतो की हे सगळं का केलंस तू, खरं तर तुलाच मॉडेलिंग करायचं होतं ना. आणि त्यावर दिशा म्हणते की हो प्रीतम, मात्र ज्या क्षणी ते सगळेजण माझ्यावर हसले ना त्याच वेळी मी ठरवलं की हे सगळं तुझ्यावरच उलटवायचं. आणि कसं आहे ना, मला तुझ्या थ्रू माझं एक काम करून घ्यायचं होतं, पण ते तर तुला काही जमलं नाही, त्यामुळे तुला आता मला सॉरी म्हणावंच लागेल. आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण मोठमोठ्याने एकमेकांशी वाद घालू लागतात. तर प्रिया हे सगळं काही लांबून बघत असते आणि मनाशी म्हणत असते की जर खरंच प्रीतम सरांचं आणि दिशा मॅडमचं लग्न झालं तर प्रीतम सर आयुष्यभर असेच टेन्शनमध्ये राहतील, कारण खरंच कशा आहेत ना या दिशा मॅडम. तर दुसरीकडे सावित्री किचनमध्ये येते आणि पारूला विचारत असते की तू आली का नाही घरी. पण तितक्यात दामिनीला त्या ठिकाणी बघून ती घाबरते. तर दामिनी विचारत असते की तुम्हा दोघींचं काय चाललंय सकाळपासून, म्हणजे एक आली का दुसरी जाते, काही लपंडाव खेळताय की काय तुम्ही. आणि त्यावर सावित्री म्हणते की नाही मॅडम, खरं तर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये ब्रोकोली सॅलड खायला आवडतं ना, पण आपल्याकडे नेमकी ब्रोकोली नव्हती, म्हणून मग मी बाहेर बघत होते की कोणी आहे का ज्याला मी मार्केटमध्ये पाठवू शकेल. आणि मग ती नाटक करत पारूलाच म्हणते की पारू आता तूच ताबडतोब मार्केटमध्ये जा आणि ब्रोकोली घेऊन ये. आणि ते ऐकून इकडे दामिनीसुद्धा खुश होते. तिला असं वाटतं की सावित्री आपला खूप विचार करते. आणि मग त्यानंतर पारू लगेच त्या घरातून बाहेर पडते आणि तिच्या घरी जाऊन ला बसते. मात्र पूजा करायची कशी हेच तिला माहिती नसते, त्यामुळे ती सावित्रीला कॉल करते. पण दामिनी सावित्री जवळच असते आणि ती सावित्रीला सांगते की काही झालं तर या पारूसोबत तू बोलायचं नाही, आणि ती कॉल कट करते. त्यामुळे पारूला आता काय करावं असा प्रश्न पडतो. आणि मग तिला असं वाटतं की कदाचित प्रियाला सगळं माहिती असेल, म्हणून ती प्रियाला कॉल करते. पण प्रिया अहिल्यासोबतच असते. आणि जेव्हा पारू तिला मंगळागौरीच्या पूजेबद्दल विचारते तेव्हा प्रिया मोठ्यानेच ओरडून म्हणते की अगं पारू, तुला कशाला हवी आहे मंगळागौरीची पूजा कशी करतात त्याची माहिती. आणि ते अहिल्यासुद्धा ऐकते. आणि जेव्हा ती पारूसोबत बोलायला जाते तेव्हा पारू घाबरते. अहिल्याला काय सांगावं तिला कळत नाही. आणि मग ती नाईलाजाने खोटं बोलत म्हणते की माझ्या एका मैत्रिणीला मंगळागौरीची पूजा करायची आहे, पण तिला माहीत नाही, म्हणून मी प्रिया मॅडमला विचारलं. तर अहिल्या म्हणते एवढंच ना, मग मी सांगते. आणि मग त्यानंतर अहिल्याच पारूला पूजा कशी करायची हे सांगू लागते. आणि मग त्यानुसार पारू मंगळागौरीची पूजा करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.